नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 यामधील प्रकरण 7वे ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची याचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये आज आपण सूक्ष्म जैविक विकरे म्हणजे काय हे या घटकाचा अभ्यास करून समजून घेणार आहोत। तर आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। त्यापूर्वी आपण सांगा पाहू यामधील जे प्रश्नांची उत्तर आहेत ती बघूयात। सूक्ष्म जैविक विकरे रसायन उद्योगात आता रासायनिक उत्प्रेरकांऐवजी सूक्ष्मजीवांच्या सहाय्याने मिळवलेली विकरे वापरली जातात। तापमान, पीएच व दाब यांची पातळी कमी असताना ही विकरे कार्य करतात, त्यामुळे ऊर्जा बचत होते व महागड्या क्षरणरोधक उपकरणांची गरज भासत नाही। विकरे विशिष्ट क्रिया घडवून आणतात, अनावश्यक उपउत्पादिते बनत नाहीत व शुद्धीकरणाचा खर्च कमी होतो। सूक्ष्मजैविक विकरांच्या अभिक्रियांमध्ये टाकाऊ पदार्थांचे उत्सर्जन, त्यांचे विघटन टाळले जाते, तसेच विकरांचा पुनर्वापरही करता येतो। म्हणून अशी जी विकरे आहेत ती पर्यावरणस्नेही ठरतात। आता ही कोणती आहेत बघा विकरे, तर डेक्टेडिस, जिस, ट्रान्सफरेजिस, हायड्रोलेजिस, लायजेस, आयसोमरेजिस, लायगेजिस ही काही उदाहरणे आहेत सूक्ष्मजैविक विकरांची। आता डिटर्जंटमध्ये विकरे मिसळल्याने मळ काढण्याची प्रक्रिया कमी तापमानालाही घडून येते। मक्यातील स्टार्चवर बॅसिलस व स्ट्रेप्टोमायसिस पासून मिळवलेल्या विकरांची क्रिया घडवून ग्लुकोज व फ्रुक्टोज सिरप बनतात, म्हणजे तयार सरबताचे माध्यम। चीज, वनस्पतींचे अर्क, वस्त्रोद्योग, चामडे, कागद अशा अनेक उद्योगात सूक्ष्मजैविक विकरे वापरली जातात। आता इथे जो जरा डोके चालवामध्ये प्रश्न विचारलाय त्याचे उत्तर बघूयात आता आपण। व्यावसायिक उत्पादनात वापरण्यात येणारी सेंद्रिय आम्ले व त्यासाठी उपयुक्त सूक्ष्मजीव, इथे ह्यांनी हा तक्ता आपल्याला दिलाय। त्यामध्ये स्त्रोत कोणते सूक्ष्मजीव आहेत, म्हणजे ते सूक्ष्मजीव कोणत्या स्त्रोतापासून मिळतात, कोणत्या वस्तूपासून मिळतात। त्यानंतर त्यामधलं सेंद्रिय आम्ल कोणतं आहे आणि त्याचा उपयोग कशासाठी, कुठल्या उत्पादनामध्ये त्याचा उपयोग केला जातो, हे इथे त्यांनी आपल्याला या तक्त्यात दिलेलं आहे। तर हा तो तक्ता आहे। तुमच्या आवडीच्या आईस्क्रीम, पुडिंग, चॉकलेट्स, मिल्कशेक, चॉकलेट पेय, इन्स्टंट सूप यांना दाटपणा आणणारा झॅन्थॅन डिंक हा काय असतो? स्टार्च व मळीचे झॅन्थोमोनास प्रजातींकडून किण्वन घडवून हा डिंक बनवतात। गरम व थंड पाण्यात विरघळणे, उच्च घनता या वैशिष्ट्यांमुळे त्याचे अनेक उपयोग आहेत। रंग, खत, तणनाशके, वस्त्राचे रंग, टूथपेस्ट, उच्च प्रतीचा कागद बनवण्यासाठी त्याचा वापर होतो। सूक्ष्मजैविक क्रियेने मिळवलेले पदार्थ व त्यांचे कार्य। सूक्ष्मजैविक क्रियेने मिळवलेले पदार्थ इथे त्यांनी ह्या तक्त्यात या बाजूला दिलेले आहेत आणि ते काय कार्य करतात ते इथे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे। त्याचं उदाहरण आहे सायट्रिक आम्ल, मॅलिक आम्ल, लॅक्टिक आम्ल हे काय करतात, आम्लता देतात, म्हणजे आंबटपणा देतात। त्यानंतर ग्लुटामिक आम्ल, लायसिन, ट्रिप्टोफॅन हे प्रथिन बांधणी करतात। अशाच प्रकारे बीटा कॅरोटीन, लायकोपीन, झॅन्थिन्स, ल्युटिन्स हे काय आहेत, खाद्य रंग आहेत। आणि झायलिटॉल, ॲस्पर्टेम हे काय आहेत, गोडी देतात। उष्मांक कमी असतो, मधुमेही रुग्णांना उपयुक्त, म्हणजे ती शुगर वगैरे येते की नाही ती कमी गोडीची तीही असते, ती याच्यापासून ते बनवतात।